काल माझा वाढदिवस होता आणि बरीच मंडळी मला येऊन भेटून गेली. अगदी सगळ्यांनी अनंत अनंत शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि अर्थातच त्या मी स्वीकारल्या. पण माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून माझे लाडके शिष्य श्री नानासाहेब साबळे, ढेबेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा यांनी आणि यांच्या कुटुंबियांनी एक अभिनव उपक्रम राबवला. मी जरी पुण्यात असलो तरी त्यांनी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अनाथाश्रम, मुक्काम पोस्ट कोळे, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी सर्व अनाथ मुलांना अगदी आनंदाचा दिवस साजरा करायचा म्हणून साजरा केला. सुंदर त्यांना डान्सिंग पार्टी ठेवण्यात आली होती. छान छान त्यांना वेगवेगळ्या करमणुकीच्या साधनांचा आनंद देण्यात आला. त्याचबरोबर हत्ती, उंट, घोडे या माध्यमातूनही त्यांची सवारी करण्यात आली आणि मॅकडॉनल्ड्समध्ये त्यांना खूप छान छान खाऊ घालण्यात आला. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नानासाहेब साबळे यांनी केलेलं हे महत्पुण्य कार्य पाहून माझे डोळे भरून आले. त्यांनी मला व्हिडिओ कॉल लावून दिला आणि त्या सर्व अनाथ मुलांशी मी बोललो देखील. खूप कौतुक वाटतं की आपण सांगत असलेल्या गोष्टीवरती मार्गक्रमण करणारा आपला शिष्य परिवार अनाथ अपंगांचा विचार करतो, त्याचं कुटुंबीयही त्याला मदत करते. प्रसंगी आपण कोणासाठी तरी, कोणाकरता तरी खर्च करत आहोत, ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्या आनंदियन्स मंडळींनो, माझ्यासाठी त्यांनी हा एवढा खर्च केला, एवढा वेळ आयुष्यातला दिला, यातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही. प्रेमाचं हे ऋण फेडणं खरंच मला अवघड आहे. मी श्री नानासाहेब साबळे, ढेबेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा यांचा हृदयापासून आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुम्ही माझे गुरु आज तुमच्यामुळं मी जे काय ते उभा आहे आणि अनाथ मुलांना कराडच्या कृष्णा घाटावरती आणि घोड्यावर बसलेत आणि काय काय मजा आली तर मुलांना सांगता का? सरांना मजा काय काय सांगा. कोण बोलतंय? बोला. गाडीत बसलो. एक बोला बोला. सांगा गाडीत, ट्रेन मध्ये बसलो. तुम्ही सांगा. ट्रेन मध्ये. खाऊ खाल्ला का? आता काय बोलता सांगा. हा बघा, सगळ्यात छोटा आहे, हा सगळ्यात छोटा. हॅपी बर्थडे. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे गुरुजी. धन्यवाद. धन्यवाद सर. तर परवा तुम्ही आणि अनाथ आश्रमाला आपण भेट द्यायची. धन्यवाद. ओम साहेब. चालू ठेव. नमस्कार. जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊ स्नेहातील मुलांना आज कराड येथील मॅकडॉनल्डमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. त्या अगोदर त्यांना कृष्णा घाटावरती नेलं.
तेथील घोडा, वेगवेगळे जे खेळण्याचे साहित्य आहे, आगीनगाडी असते छोटीशी, झोपाळा, बोटीमध्ये फिरणं, या सर्व गोष्टी केल्या. निमित्त आहे की आनंद पिंपळकर गुरुजी आहेत, आपले आदरणीय नाना यांचे जे गुरुजी आहेत त्यांना ते अनेक वर्षापासून मानतात. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळा करूया या अनुषंगाने त्यांनी मागच्या वर्षी पण हाच प्रयत्न केलेला. यावर्षी हा दुसरा प्रयत्न आहे की आपल्या वसतिगृहातील सर्व मुलांना घेऊन बाहेर जाणे व त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचे हास्य आणि त्यांना एक वेगळा अनुभव. मागच्या वेळेस सफाई हॉटेल होतं, त्या ठिकाणी त्यांना वेगळा अनुभव मिळाला. आता मॅकडॉनल्डमध्ये आणलेला आहे, या ठिकाणी त्यांना एक वेगळा अनुभव. म्हणजे ह्या सर्व गोष्टी मुलांना बघायला मिळाव्यात, त्यांना काहीतरी शिकावं, त्यांना काहीतरी नवीन अनुभूती यावी व एक चांगल्या प्रकारचं वेगळ्या प्रकारचा एक अनुभव आणि आपुलकीची भावना आणि प्रेम मिळावं आणि ह्या सर्व गोष्टींचा आशीर्वाद नानांना मिळावा. आणि गुरूंच्या आशीर्वादासाठी आणि गुरूंच्या जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला खऱ्या अर्थात उतरून त्यांच्या विचाराला साधेच असं कार्य करतात नाना. त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर आपण सर्वांनी, ही सर्व मुलं आहेत, त्या सर्वांच्या साक्षीने, त्या सर्वांच्या वतीने आपण गुरुजींना पुन्हा एकदा शुभेच्छा देणार आहोत. आपण सर्वांनी गुरुजींना शुभेच्छा दिल्या.